गेल्या काही दशकांमध्ये आपलं अख्खं जग बदललेलं आहे. आपली शहरं बदललेली आहेत, आपली घरं बदललेली आहेत, रस्ते बदललेले आहेत, सगळं काही बदललेलं आहे. आणि या बदलांबरोबरच आपल्या वर्गखोल्या सुद्धा बदललेल्या आहेत. शिक्षण पद्धती बदलत असताना तंत्रज्ञानाने जी वेगवेगळी साधनं आपल्याला दिलेली आहेत, या साधनांमुळे आपल्या वर्गखोल्या अद्ययावत झालेल्या आहेत. आपली अध्यापनाची पद्धत त्यामुळे बदललेली आहे. मग आपल्या वर्गांमध्ये काय बदल झालेले आहेत आणि आताचे अध्ययनार्थी कसे बनलेले आहेत, हे आपल्याला आजच्या या सत्रातून समजून घ्यायचं आहे. नमस्कार, मी सुनील जगदीश कालेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अध्यापक महाविद्यालय अरणेश्वरमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज मी तुमच्याशी स्मार्ट वर्गखोल्या म्हणजे काय आणि संगणक सहाय्यित अनुदेशन म्हणजे काय या विषयांवर चर्चा करणार आहे. तर चला तर आपण सुरुवात करूयात स्मार्ट वर्ग म्हणजे काय हे समजून घ्यायला. स्मार्ट क्लासरूम आणि संगणक सहाय्यित अनुदेशन हे दोन घटक आजच्या तासाला आपण शिकणार आहोत. पहिल्यांदा आपण स्मार्ट क्लासरूम म्हणजे काय, स्मार्ट क्लासरूम मध्ये काय काय असतं, कसा कसा तो वर्ग चालतो, त्याच्यात कोणकोणतं हार्डवेअर सॉफ्टवेअर आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टीबद्दलचा उहापोह आपण घेणार आहोत. आणि नंतर संगणक सहाय्यित अनुदेशन म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. हे संगणक सहाय्यित अनुदेशन कसं केलं जातं, त्याचे काय प्रकार आहेत हे पण आपल्याला या सेशनमध्ये समजतील. आणि सगळ्यात शेवटी, या सत्राच्या शेवटी आपण नेटिकेट्स म्हणजे काय हे पण समजून घेणार आहोत. सुरुवात करूयात आपण स्मार्ट क्लासरूमनी. तुम्हाला इथे दिसतंय की दोन शिक्षक एकत्र येऊन काहीतरी टीव्ही सारख्या उपकरणावर काहीतरी करत आहेत. आपल्या पारंपरिक वर्गामध्ये फळा असायचा, खडू असायचा, विद्यार्थी असायचे, शिक्षक असायचे. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असताना या खडू आणि फळ्याचा वापर करायचे किंवा जास्तीत जास्त काही चित्र दाखवली आहेत, मॉडेल्स दाखवली आहेत, या प्रकारचं अध्यापन व्हायचं. पण आताचे वर्ग, नवीन वर्ग हे ई लर्निंग शाळांमधले वर्ग आहेत. हे वर्ग जुने असून कसे चालतील बरं, ते जरा वेगळेच हवेत ना. ते आलेत स्मार्ट. आता स्मार्ट आपली मुलं कशी आहेत, आपले विद्यार्थी कसे आहेत, तर ते स्मार्ट आहेत. प्रत्येक गोष्ट लगेच शिकणारे आहेत. नवीन येणारं तंत्रज्ञान, नवीन येणारं उपकरण कसं आहे, त्यात कोणत्या सुविधा दिलेल्या आहेत, ते कसं वापरायचं, त्याचा प्रभावी वापर कसा करायचा, हे सगळं आपल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. म्हणजेच काय, आपला विद्यार्थी आता स्मार्ट झालेला आहे. आणि आता आपला जर विद्यार्थी स्मार्ट झालेला आहे तर त्याच गतीनं शिक्षकाला सुद्धा स्मार्ट होणं गरजेचं नाही का? शिक्षकानं सुद्धा आता स्मार्ट होणं फार गरजेचं आहे. आणि हे स्मार्ट कसं व्हायचंय, पाहण्याने का, तर नाही, त्याच्या तंत्रज्ञान कौशल्यांनी. आणि म्हणून या नवीन युगात आपल्याला नवीन वर्गात शिकवत असताना जुना खडू आणि फळा न वापरता नवीन प्रकारचा वर्ग व्यवस्थित हँडल करता आला पाहिजे, व्यवस्थित वापरता आला पाहिजे. मग तो वर्ग कसा आहे, त्या वर्गात काय काय सुविधा असतात, हे सगळं आपल्याला आता या सत्रामधनं समजून घ्यायचं आहे. मग स्मार्ट क्लासरूम मध्ये काय केलं तर शिक्षक असतात, विद्यार्थी असतात आणि त्याबरोबरच त्या स्मार्ट क्लासरूम मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे नक्की काय, तर पारंपरिक खडूफळ्याऐवजी डिजिटल साधनांचा. कोणती डिजिटल साधनं आहेत ही? त्यात आहे स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर, इंटरनेट, ई लर्निंग टूल्स, या सगळ्यांचा एकत्रितपणे वापर. बघा आपण काय म्हटलेलं आहे, पहिला शब्द घेतलेला आहे स्मार्ट बोर्ड. स्मार्ट क्लासरूम मध्ये स्मार्ट बोर्ड असणं आता गरजेचंच झालेलं आहे. प्रोजेक्टर असणं गरजेचं झालेलं आहे, इंटरनेट असणं गरजेचं झालेलं आहे. ई लर्निंगची विविध साधनं आपण इथे वापरणार आहोत. या सगळ्या तंत्रज्ञानानं दिलेल्या परस्पर संवादी, आता तुम्ही म्हणाल शिक्षक तर वर्गात आहेतच, विद्यार्थी पण वर्गात आहेत, आणि तरी सुद्धा परस्पर संवादी साधनं कशाला पाहिजेत? ज्या साधनांच्या माध्यमातून आपण हा संवाद साधणार आहोत ती तंत्रज्ञानाने दिलेली साधनं कशाला पाहिजेत? तर ती पाहिजेत कारण आपला वर्ग आता नवीन आव्हानांना सामोरं जातोय. आपले विद्यार्थी वेगवेगळे आहेत, त्यांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, आपल्याकडे साधनं वेगवेगळी आहेत, आणि या सगळ्यांचा सुंदर मिलाफ करून आपल्याला
चांगल्या प्रकारचा शैक्षणिक अनुभव विद्यार्थ्यांना द्यायचा आहे आणि म्हणून पारंपरिक खडू फळ्याऐवजी या डिजिटल साधनांचा वापर करून जेव्हा आपण वर्गखोली तयार करणार आहोत तेव्हा त्या वर्गाला आपण स्मार्ट क्लासरूम असं म्हणणार आहोत. आता कसा आहे, पूर्वीचा क्लासरूम कसा होता आणि आताचा क्लासरूम कसा आहे हे हळूहळू पण समजून घेऊयात. इथे पूर्वीच्या क्लासरूम मध्ये जे होतं गडबड होती किंवा नुसता फळा आणि खडू होतं वगैरे ते सगळं जाऊन आता नवीन प्रकारचे शिक्षक आले ज्यांच्या समोर तुम्हाला दिसतंय एक हिरवा फळा पण आहे आणि एक प्रोजेक्शननी तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा पण फळा आहे. म्हणजे फळ्याचे 2 भाग झालेले आहेत. आता तुम्हाला दिसेल हे नुसते 2 भाग नाही तर त्या फळ्यावर जो डिजिटल फळा आहे त्या फळ्यावर एक आकृती दिसते. शिक्षिका त्या आकृतीच्या सहाय्याने त्याचं स्पष्टीकरण करते. जुन्या काळातल्या पारंपरिक वर्गात काय असलं असतं ते एखादा चार्ट किंवा तक्ता वापरला गेला असता हो, पण तो तक्ता तितका प्रभावी होता का? सगळ्या विद्यार्थ्यांना वर्गातल्या शेवटच्या विद्यार्थ्याला तो तक्ता की ती आकृती नीट दिसायची का? तर काही प्रश्न आहेत जे आपल्याला या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोडवायचे आहेत. आपण असा बोर्ड वापरतोय ज्याच्या सहाय्याने सुंदर देखणी अतिशय सुंदर प्रतिमा आपल्याला विद्यार्थ्यांना दाखवता येते. आता फक्त प्रतिमाच दाखवायची आहे का? तर नाही, तुम्हाला जो जो डिजिटल कंटेंट दाखवायचा आहे तो तुम्हाला या फळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखवता येईल. आणि मग तेवढाच फक्त दाखवायचं का? दाखवताच येतं का फक्त? तर नाही, नुसतं दाखवता येत नाहीये तर त्याबरोबरच शेजारी जो फळा आहे त्याच्यावर पण तुम्हाला स्पष्टीकरण करता येतच. म्हणजे दोन्ही फळ्यांचा तुम्ही तिथे वापर करीत आहात, बरोबर. आणि ते करत असताना तुम्हाला जर काही बदल त्या डिजिटल फळ्यात करायचे असतील, त्या डिजिटल फळ्यावर दाखवायचे असतील तर तिथे तुम्हाला वेगवेगळी साधनं दिलेली आहेत. इथे बघा त्या शिक्षिकेला डाव्या बाजूला फळ्याच्या डाव्या बाजूला एक टूलबार दिसतोय, एक टूलबॉक्स दिसतोय आणि या टूलबॉक्स मध्ये वेगवेगळी टूल्स उपलब्ध करून दिलेली असणार आहेत. कोणती टूल्स असतील तर ती मार्कर पेनचं असू शकतं किंवा लेझर पॉइंटर असू शकतो, खोडरबर असू शकतं, हायलायटर असू शकतं, वेगवेगळी उपकरणं जसं कंपास असू शकतं, वर्तुळ कंपास असू शकतं, वेगवेगळी उपकरणं आपल्याला इथे मिळतात. आणि मग या उपकरणांच्या सहाय्याने काय करायचंय तर जी इमेज दिसते, जो फळा दिसतोय त्या फळ्यावर जणू काही आपला रेग्युलर फळा आहे याच प्रकारे आपल्याला काम करायचंय. बघा ना, इथे शिक्षिका त्या फळ्यावर लेबलिंग करते किंवा नामनिर्देश करते त्या हृदयाचे वेगवेगळे भाग. आता हे आधी त्या चित्रात होते का? नाही, पण आता तो डिजिटल बोर्ड साध्या बोर्ड सारखाच वापरू लागलेली आहे शिक्षिका. आणि तो वापरत असताना तिच्या हातात एक टूल आहे, तिच्या हातात एक साहित्य आहे, त्याला म्हणतात स्टायलस. त्या स्टायलस किंवा पेनच्या साह्यानं आणि डाव्या बाजूला दिलेल्या टूलबारच्या साह्यानं ती शिक्षिका त्या फळ्यावर आता लिहू सुद्धा लागलेली आहे. आणि मग लिहून झाल्यानंतर त्यातले विविध भाग दाखवून झाल्यानंतर चर्चा करू शकते विद्यार्थ्यांशी आणि एक चांगल्या प्रकारचा अध्ययन अनुभव देऊ शकते. आणि मग हा प्रवास कसा झालेला आहे, या वर्गापर्यंतचा प्रवास कसा झालेला आहे हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. पूर्वी हा प्रवास सुरू झाला, या स्मार्ट क्लासरूमचा प्रवास सुरू झाला काही साधनांच्या सहाय्याने. जसं तुम्हाला या चित्रामध्ये दिसतंय की प्रोजेक्टर लावलेला आहे, व्हाईट स्क्रीन आहे, कम्प्युटर ठेवलेला आहे आणि सगळे एकमेकांना जोडलेले आहेत. तर कम्प्युटर प्रोजेक्टरला जोडलेला आहे, प्रोजेक्टरवरचं प्रोजेक्शन स्क्रीनवर येतंय. पण तेव्हा त्या स्क्रीनवर काही करता येणं शक्य नव्हतं. मग हळूहळू हा प्रवास असा पुढे गेला, जसं गरजा वाढत गेल्या. लोक सांगा आम्हाला हे पण हवंय, आम्हाला हे पण हवंय, आम्हाला हे पण करता यायला पाहिजे. शिक्षकांनी सुरुवात केली आपल्या गरजा सांगायची आणि मग जशा जशा गरजा सांगितल्या गेल्या तसतसं हा प्रवास बदलत गेला आणि वेगळ्या प्रकारचे डिजिटल बोर्ड, अद्ययावत डिजिटल बोर्ड येऊ लागले. पहा, तंत्रज्ञानानं जशी प्रगती केली तशी वेगवेगळी साधनं या वर्गात ऍड व्हायला लागलेली आहेत, यायला लागलेली आहेत. आणि हे करता करता मग आता आपण या स्थितीवर पोहोचलेलो आहोत की ते बोर्ड फक्त शिक्षकच नाही तर विद्यार्थी सुद्धा वापरू लागलेले आहेत आणि विद्यार्थी त्या बोर्डवर विविध क्रिया सुद्धा करू लागलेले आहेत. कसा वाटला तुम्हाला प्रवास? आवडला की नाही? एक जुना वर्ग जिथे फक्त खडू आणि फळा होता तिथपासून एक नवीन वर्ग जिथे स्मार्ट बोर्ड आलेला आहे. एक जुना वर्ग जिथे खडू आणि फळा फक्त शिक्षक वापरायचे, ती संधी होती का मुलांना? नव्हती. पण आता
डिजिटल बोर्डवर विद्यार्थी स्वतः क्रिया करू लागलेले आहेत आणि हा प्रवास चालूच आहे बरं का. याच्या पुढे पण प्रवास चालूच आहे. आता विद्यार्थ्यांना स्वतः उठून त्या बोर्डच्या जवळ पण येण्याची गरज नाहीये. त्या विद्यार्थ्यांच्या हातातच, त्यांच्या हातात समोर टॅबलेट असणार आहे आणि त्या टॅबलेटवर ते काम करणार आहे आणि ते बोर्डवर दिसणार आहे की मंगेशनी काय केलं, सुरेशनी काय केलं, सवितानी काय केलं, कवितानी काय केलं. हे आपल्याला विद्यार्थी जरी वर्गात जागेवर बसले असले तरी सुद्धा त्यांनी दिलेले इनपुट्स, त्यांनी दिलेली कामं, त्यांनी केलेला प्रवास अध्ययनातला तो आपल्याला डिजिटल बोर्डवर समोर दिसू लागलेला आहे. बघा आपण कसा जास्त सहभाग वाढवायला लागलोय या डिजिटल आणि स्मार्ट क्लासरूम मध्ये. मग हा प्रवास करत असताना आपल्याला महत्त्वाची साधनं कोणती आहेत ती समजून घेणं गरजेचं आहे. या डिजिटल क्लासरूमचे घटक समजून घेणं गरजेचं आहे. कोणते घटक? तर पहिला घटक आहे स्मार्ट बोर्ड आणि प्रोजेक्टर. आता स्मार्ट बोर्ड आणि प्रोजेक्टर दोन्ही गरजेचे का? आजकालचे स्मार्ट बोर्ड्स हे तर इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स आहेत, इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स आहेत, डिजिटल बोर्ड्स आहेत. म्हणजेच काय झालेलं आहे तर त्यांना खरं प्रोजेक्टरची पण गरज नाहीये. मग काय करायचंय? तो बोर्ड म्हणजेच एक कम्प्युटर पण आहे, तो बोर्ड म्हणजेच एक डिस्प्ले करणारं साधन पण आहे, तो बोर्डच असा आहे की त्याच्यावर आपण काम पण करू शकतो. असे स्मार्ट बोर्ड आता उपलब्ध झालेले आहेत. पण जे आधीच्या व्हर्जनचे स्मार्ट बोर्ड आहेत तिथे मात्र प्रोजेक्टरची गरज आहे. या स्मार्ट बोर्डवर आपण काय करणार आहोत? डिजिटल नोट्स असतील किंवा ॲनिमेशन्स असतील, व्हिडिओज असतील, आपला आशय तिथे शिकवणार आहोत. म्हणजे पहिली गरज आहे, पहिला घटक आहे स्मार्ट क्लासरूमचा तो म्हणजे स्मार्ट बोर्ड आणि प्रोजेक्टर. दुसरा घटक आहे कम्प्युटर आणि टॅबलेट. जेव्हा आपण प्रोजेक्टर म्हणणार आहोत तेव्हा कम्प्युटर गरजेचं आहे, कारण प्रोजेक्टर आपण कम्प्युटरशी जोडणार आहोत आणि आपलं सगळं साहित्य ठेवणार आहोत कम्प्युटरवर. मग कम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल, पण आपलं सगळं जे डिजिटल अध्ययन साहित्य आहे, ज्या अध्ययन साहित्याच्या सहाय्याने आपण शिकू इच्छितो ते सगळं कम्प्युटरवर असणार आहे आणि तो कम्प्युटर प्रोजेक्टरला जोडलेला असेल. जर स्मार्ट बोर्ड जे लेटेस्ट व्हर्जनचे स्मार्ट बोर्ड असतील तर या दोघांनाही फाटा मिळणार आहे. प्रोजेक्टर आणि कम्प्युटरची मध्ये तिथे गरज नसेल. त्या स्मार्ट बोर्डलाच आपण आपलं पेन ड्राईव्ह किंवा कुठली डिस्क लावली तर आपला कंटेंट तिथे दिसू लागणार आहे. किंवा त्या स्मार्ट बोर्डशी आपण आपला कम्प्युटर किंवा आपला लॅपटॉप मिरर सुद्धा करू शकतो. आता मिरर करू शकतो म्हणजे काय? तर लॅपटॉप त्या स्मार्ट बोर्डला फिजिकली वायरच्या मार्फत जोडणं गरज नाही. तुम्हाला माहित असेल विद्यार्थी घरी सुद्धा आपला मोबाईल मिरर करतात, स्क्रीनशी मिरर करतात. काही घरांमध्ये आता स्मार्ट टीव्ही आलेले आहेत त्यामुळे मिररिंग एक कॉमन गोष्ट आलेली आहे. तसं मग कम्प्युटर आणि स्मार्ट बोर्ड यांचं मिररिंग सुद्धा करता येईल किंवा आपला आशय कुठल्या तरी ड्राईव्हवर घेऊन तो ड्राईव्ह आपल्याला जोडता येईल आणि त्याच्या माध्यमातून स्मार्ट बोर्डवर आशय मिळवता येईल किंवा तो आशय आपल्याला डायरेक्टली इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजेच ऑनलाईन साधनातून पण मिळवता येईल. बघा जेव्हा आपण स्मार्ट बोर्ड म्हणणार आहोत तो इतका स्मार्ट आहे, त्याच्यात एवढं सगळं काय काय आहे की ते डिव्हाइस, ते उपकरण हे केवळ डिस्प्ले करण्याचं, दाखवण्याचं म्हणून डिव्हाइस राहिलेलं नाही. आपला जो जुना फळा होता तो फक्त विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठीचा की ही प्रक्रिया कशी आहे, हे उदाहरण कसं सोडवतात, ही आकृती कशी काढतात, ही रचना कशी करतात हे दाखवण्यासाठीचं फक्त साहित्य होतं जुना खडूफळा. पण आता हा जो स्मार्ट बोर्ड आहे तो बोर्ड इंटरनेटशी जोडला गेल्यामुळे, इंटरनेट त्याला लावलेलं असल्यामुळे, जोडलं गेलं असल्यामुळे ऑनलाईन जी जी साधनं आहेत ती सगळी साधनं आपल्याला इथे डायरेक्टली स्मार्ट बोर्डच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना डिस्प्ले करता येतात. वेगवेगळे ई लर्निंग प्लॅटफॉर्म्स असतील, व्हिडिओ ट्युटोरियल्स असतील, यूट्यूबचा व्हिडिओ डायरेक्टली आपण दाखवू शकतो त्या स्मार्ट बोर्डवर. वेगवेगळे सिम्युलेशन्स असतील ती सुद्धा दाखवता येतील. तंत्रज्ञान इतकं पुढे जाऊ लागलेलं आहे आता की आपल्याला AR आणि VR, ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी याचा सुद्धा वापर स्मार्ट क्लासरूम मध्ये करता येईल बरं का. म्हणजे क्लासरूम्स असे आहेत जिथे विद्यार्थ्यांना स्मार्ट डिव्हाइसेस दिलेले आहेत, डोळ्यावर लावायला विशिष्ट प्रकारचे चष्मे किंवा डिव्हाइसेस दिलेले आहेत आणि त्याच्या साहाय्याने सिम्युलेशन्स सुरू करता येतात, अभिरूपता सुरू करता येते, जिथे विद्यार्थ्यांना जणू काही हा आभास निर्माण होईल की मी त्या प्रयोगशाळेतच आहे किंवा मी त्या प्रसंगात किंवा त्या ठिकाणीच जाऊन उभा आहे आणि एखादी गोष्ट अनुभवत आहे,
असं त्या विद्यार्थ्याला वाटेल असे सिम्युलेशन्स आपल्याला दाखवता येतील. उदाहरण घेऊयात आपण, जर अन्नपचन कसं होते दाखवायचं असेल तर आपल्याला त्या डिव्हाइसेसच्या द्वारे असं दाखवता येईल जे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवासारखं वाटेल. हे सगळं स्मार्ट क्लासरूममध्ये येणार आहे. ऑनलाईन शिक्षणाची वेगवेगळी साधनं आता उपलब्ध आहेत आणि ती सगळी आपल्याला स्मार्ट क्लासरूममध्ये वापरायची आहेत. इंटरनेट आणि क्लाउड स्टोरेजचा सुद्धा आपल्याला तिथे वापर करायचा आहे. का वापर करायचा आहे की आपलं सगळं जे अध्ययन साहित्य आहे, आपलं जे जे फाईल्स तयार करायचे आहेत, PDF फाईल्स असेल, व्हिडिओ फाईल्स असेल, ॲनिमेशन्स असेल, हे सगळं आपल्याला क्लाउडवर ठेवून डायरेक्टली त्या बोर्डवर दाखवता येईल. या सगळ्या साधनांच्या सहाय्याने आपण आपल्या वर्गाचं रूपांतर एका नवीन प्रकारच्या एका व्हर्च्युअल वर्गामध्ये, ऑगमेंटेड वर्गामध्ये करणार आहोत, जिथे विद्यार्थी अध्ययन अनुभूती अतिशय रिच, अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या अध्ययन अनुभूती तिथे तो मिळवेल. मग हा स्मार्ट बोर्ड म्हणजे काय, सुरुवात ज्याच्याने होते, हा स्मार्ट बोर्ड म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात. हा स्मार्ट बोर्ड काय असतो, तो संवेदनशील असतो, इंटरॅक्टिव्ह असतो, संवेदनशील असतो. टच स्क्रीन डिस्प्ले, आपण हा शब्द असाच वापरूयात, टच स्क्रीन, की बाबा त्याला स्पर्श केल्यावर, स्पर्श पटल वगैरे नको म्हणायला, टच स्क्रीन म्हणूयात, सोपं पडतं. टच स्क्रीन डिस्प्ले आहे, तिथे विद्यार्थी हात लावेल, वेगवेगळ्या आयकॉनवर वेगवेगळ्या ठिकाणी हात लावून, बोट लावून, किंवा मग स्टायलसचा वापर करून, स्टायलस किंवा पेनचा वापर करून या पारंपरिक फळ्याऐवजी या डिजिटल फळ्यावर तो काम करेल. आता याची गरज काय ते बघा बरं का. आपण शिक्षक कदाचित ज्या कालावधीमध्ये जन्माला आलो, आपली जी जनरेशन आहे, आपली जनरेशन ती जुनी जनरेशन आहे, आणि ही जी जनरेशन आहे ती झी जनरेशन, आणि काय काय अल्फा, बीटा, गॅमा अजून पुढे येतील त्या सगळ्या जनरेशन्स, या सगळ्या टेक्नॉलॉजी नेटिव्ह जनरेशन्स आहेत. ते जेव्हा जन्माला आले तेव्हापासून त्यांच्या हातात स्मार्ट उपकरण आहे. कोणतं, तर ते मोबाईल. मागच्या सत्रामध्ये आपण ते पाहिलेलं आहे. तर त्यांना टच स्क्रीन डिस्प्ले माहीत आहेत, बरोबर, आणि त्यामुळे त्याच्या साहाय्याने तो जो इंटरफेस आहे तो त्यांना भावतो, तो त्यांना आपला वाटतो, सहज त्याच्यावर काम करता येतं. आणि म्हणून स्मार्ट बोर्ड हा संवेदनशील टच स्क्रीन डिस्प्लेचा बोर्ड आहे. हा टेलिव्हिजन नाही बरं का. हा स्मार्ट बोर्ड अध्यापनासाठी वापरलेला हा फळाच आहे, पण तो पारंपरिक फळ्यासारखा नाही. हा बोर्ड प्रोजेक्टर, संगणक, इंटरनेटशी सगळ्याशी जोडला जाऊ शकतो. एखाद्या वेळी मला वाटलं की हा स्मार्ट बोर्ड आहे पण मला प्रोजेक्टर जोडायचा, तो जोडला जाऊ शकतो. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना एक व्हिज्युअल, चांगल्या प्रकारचं दृकश्राव्य आणि परस्पर संवादी असं शिक्षण जर घ्यायचं असेल तर त्यासाठी हा बोर्ड अतिशय उपयुक्त ठरणार आहे. म्हणून स्मार्ट बोर्ड, प्रत्येक वर्गात स्मार्ट बोर्ड आजकाल इन्स्टॉल करण्याचं काम सुरू आलंय. जिथं जिथं ई लर्निंग शाळा, नवीन येणाऱ्या सगळ्या शाळा या ई लर्निंग शाळा आहेत, आणि बऱ्याचशा शाळांमध्ये जरी ई लर्निंग शाळा नसली तरी सुद्धा स्मार्ट बोर्ड किंवा व्हाईट बोर्ड, कुठले तरी नवीन प्रकारचे बोर्ड लावण्याचं काम सुरू आहे. का, कारण ते विद्यार्थ्यांना जास्त जवळचे वाटतात. फळ्यांचा सुद्धा हा प्रवासच म्हणायचा ना, ब्लॅक बोर्ड टू ग्रीन बोर्ड, ग्रीन बोर्ड टू व्हाईट बोर्ड, and now from white board to smart board. हा जो प्रवास आहे हा अतिशय सुंदर प्रवास आहे, आणि विद्यार्थ्यांना जास्त चांगले अध्ययन अनुभव कसे देता येतील यासाठीचा हा प्रवास आहे. तंत्रज्ञानानं आपल्याला अतिशय चांगल्या दर्जाचे वेगवेगळ्या कृती करता येतील, वेगवेगळ्या टूल्स असतील असे स्मार्ट बोर्ड दिलेले आहेत. मग हे स्मार्ट बोर्ड कुठे कुठे वापरले जातात, फक्त शाळेत वापरतो का आपण हे स्मार्ट बोर्ड, तर हो, शालेय आणि महाविद्यालयात बोर्ड आहे ना, त्यामुळे शाळा महाविद्यालयात हे वापरले जातातच. पण त्याचबरोबर व्यावसायिक प्रशिक्षण द्यायचं असतं, कॉर्पोरेट ट्रेनिंग. खरं म्हणजे स्मार्ट बोर्ड शाळा आणि महाविद्यालयात याच्या अगोदर तिथे गेले बरं का. कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये जिथे मोठमोठ्या संस्था, विशेषतः तंत्रज्ञानाधिष्ठित संस्था, जिथे तंत्रज्ञानाचं, टेक्नॉलॉजीचं काम, कम्प्युटर्सचं काम वगैरे चालू राहायचं, त्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये, मोठमोठ्या संस्थांमध्ये, मोठमोठ्या ठिकाणी व्यावसायिक प्रशिक्षण देत असताना या बोर्डचा वापर सुरू झाला. त्या ठिकाणी सादरीकरण करण्यासाठी जी तज्ज्ञ व्यक्ती असायची त्यांना सादरीकरण करण्यासाठी स्मार्ट बोर्ड वापरले गेले, आणि वेगवेगळ्या कार्यशाळा घेण्यासाठी सुद्धा या स्मार्ट बोर्डचा वापर करण्यात आला. त्याच्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा या स्मार्ट बोर्डचा खूप वापर करण्यात आला. विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये जिथे ऑपरेशन्स वगैरे होत असताना स्मार्ट बोर्डचा खूप
उपयोग झाला डिजिटल डॉक्युमेंटेशन करण्यासाठी. काय घडतंय, एखादं ऑपरेशन कसं केलं जातंय, पायऱ्या व्यवस्थित केल्या जातात की नाही, या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन हे सगळं साठवून ठेवण्यासाठी आणि शस्त्रक्रियांचं प्रशिक्षण देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात याचा वापर करण्यात आला. आता वैद्यकीय क्षेत्र म्हणून मुद्दाम वेगळं का लिहिलेलं आहे, तर तिथे एका पेशंटवर केलेली शस्त्रक्रिया कशी झाली ही त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांव्यतिरिक्त जर लोकांना पाहायचं असेल, पुढच्या पिढ्यांना त्याचं प्रशिक्षण द्यायचं असेल, तर ह्या बोर्डचा खूप फायदा होणार होता. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्र तर डिजिटल डॉक्युमेंटेशनसाठी आणि शस्त्रक्रिया प्रशिक्षणासाठी वैद्यकीय क्षेत्रात पण याचा वापर केला गेला. तसंच संशोधन आणि अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग आणि रिसर्च ह्याच्यामध्ये सुद्धा तांत्रिक आकृत्या, सॉफ्टवेअर डिझायनिंग या सगळ्या गोष्टींसाठी स्मार्ट बोर्डचा वापर करण्यात आला. पण सगळ्यात टॉपला शालेय आणि महाविद्यालयावर का या सगळ्या ठिकाणी आधी स्मार्ट बोर्ड वापरले गेले, पण आता एक्सटेन्सिव्हली कुठे वापरले जात आहेत, तर ते शिक्षणात आहे. कारण सगळ्यांना शिक्षण प्रक्रियेमध्ये स्मार्ट बोर्डचा वापर किती महत्त्वाचा आहे हे कळायला लागलेले, हा अनिवार्य झालेला आहे. आणि त्यामुळे स्मार्ट बोर्ड बदलत तंत्रज्ञान पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. काय काय तंत्रज्ञान, शिक्षक म्हणून मी टेक्निशियन नाहीये, मी इंजिनियर नाहीये, मला या सगळ्या गोष्टी आतमध्ये त्याच्या काय चाललंय माहीत नसेल, पण त्याचं जे किमान किंवा जुजबी ज्ञान आहे त्याची जोडणी कशी करायची, ती वापरायची कशी, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर, आपण एखादा नवीन हँडसेट घेतला, मोबाईल घेतला, एखादा नवीन टीव्ही घेतला तर शिकतोच की नाही त्याच्यात काय काय आहे. आपल्याला कुतूहल असतंच की याच्यात काय काय आहे, कोणतं तंत्रज्ञान वापरलेलं आहे. साधा मोबाईल घ्यायला गेला तुम्ही तरी सुद्धा विचारता याचं प्लॅटफॉर्म कोणता आहे, याची iOS कुठली आहे, विचारता ना, रॅम किती आहे, रॉम किती आहे, कॅमेरा किती, हे सगळं विचारतो आपण. मग जर आपल्या वैयक्तिक वापरासाठी एखादं डिव्हाइस घेत असताना, मोबाईल की टेलिव्हिजन घेत असताना आपण या सगळ्या गोष्टी विचारतो, तर स्मार्ट बोर्ड घेत असताना सुद्धा स्मार्ट बोर्ड आपल्या शाळेसाठी घ्यायचं आहे आपल्याला, तर घेताना त्यातलं तंत्रज्ञान काय काय असतं ते आपल्याला कळलं पाहिजे. मग त्याच्यात कोणकोणते भाग येतात, तर टच स्क्रीन फंक्शनॅलिटी. टच स्क्रीन फंक्शनॅलिटी म्हणजे काय, हातानं किंवा स्टायलसने त्याच्यावर लिहू शकतोय का, डिजिटल इंक त्याच्यात रंगीत मजकूर कसा लिहिता येतो, त्याच्यात ॲनिमेशन्स कसे सुरू करायचे, व्हिडिओ डिस्प्ले कसे करायचे, इंटरनेटशी कनेक्शन कसं करायचं, ऑनलाईन माहिती कशी दाखवायची, वेगवेगळी ॲप्लिकेशन्स कशी त्याच्यावर रन करायची, हे सगळं आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. हे सगळं जेव्हा आपण वर्गात वापरणार आहोत, व्हिडिओ दाखवणार आहे, त्याच्यात काहीतरी करेक्शन करणार आहे, बदल करणार आहे, लेबलिंग करणार आहे, हे सगळं केलं वर्गात, हे सगळं केलं, तो फळा बदलत चाललाय, आपण बोलत चाललोय, हे सगळं केल्यानंतर जर मला वर्गात आज काय काय शिकवलं याचा जर आढावा घ्यायचा असेल, किंवा जे विद्यार्थी वर्गात उपस्थित आहेत त्यांना हे सांगायचं असेल, किंवा हे मला पुढच्या तासासाठी वापरायचं असेल, तर या फळ्यावर केलेल्या सगळ्या आंतरक्रिया, मी केलेल्या आंतरक्रिया आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या आंतरक्रिया सुद्धा जतन करून ठेवायची असेल, सेव्ह करून ठेवायचा असेल, तर आपल्याला हा बोर्ड सेव्ह करून ठेवता येतो. आता बोर्ड सेव्ह करून ठेवता येतो म्हणजे काय, बोर्ड तर तिथंच आहे. त्या तासाला समजा 8 वाजता तास सुरू झाला सकाळी, तर 8 ते 8:30 या कालावधी दरम्यान या बोर्डवर ज्या ज्या क्रिया झाल्या, मग मध्येच मी आकृती दाखवली, मध्येच लेबलिंग केलं, मग मध्येच ते बंद करून मग दुसरं एखादं वर्ड मधलं डॉक्युमेंट ओपन केलं, त्यातले मुद्दे समजून सांगितले, मग बंद करून YouTube सुरू केलं, त्यावरचा व्हिडिओ दाखवला, हे सगळं जे चालू आहे, ही सगळी आंतरक्रिया शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये जे काही घडलं हे सगळं आपल्याला विद्यार्थ्यांना दाखवायचंय, तर ते जतन करून ठेवता येतं, सेव्ह करून ठेवता येतं. बघा किती मजा आहे. पूर्वीच्या फळ्यावर एकदा फळा लिहून झाला की शिक्षक तो फळा पुसून टाकायचा, पुसून टाकल्यावर संपलं. विद्यार्थ्यांच्या स्मरणात किती राहिलेलं आहे, विद्यार्थ्यांना परत ते पाहायचं असेल तर काय, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येत नाही. पण इथे या स्मार्ट बोर्डच्या वापरानं एकदा आपण जे केलेले ते आपल्याला पुसायच्या आधी, थांबवायच्या आधी सेव्ह करता येतं, आणि मग तो फळा किंवा ती सगळी आंतरक्रिया आपल्याला पुन्हा पाहता येते, त्या आंतरक्रियेचं पुनरावलोकन करता येतं. आकृत्या काढणं, चित्र काढणं, नकाशा दाखवणं, रेखाटन करणं, जे काय आपण करत आहोत, वेगळ्या विषयांसाठी वेगळ्या कृती असतील. जर भूगोलासारखा विषय असेल तर आपण नकाशा दाखवू, कदाचित भूमितीसारखा विषय असेल तर आपण रचना करून दाखवू, बरोबर. विज्ञानासारखा विषय आपण एखादी कृती, फुलाचा छेद, उभा छेद काढणार, लेबलिंग करणार, या सगळ्या गोष्टी करणार आहोत. हे सगळं आपल्याला त्या फळ्यावर करता येणार आहे.
वेगवेगळ्या टूल्सच्या सहाय्याने ते करता येणार आहे आणि हे करून झाल्यावर ते जतन सुद्धा करून ठेवता येणार आहे. बघा किती मजा आहे. या नवीन मुलांची किती मजा आहे. आपल्याला शिक्षकांनी फळा पुस्तक रे फळा म्हणल्यावर, ओ सर थांबा थांबा थांबा, आम्हाला लिहायचंय, आम्हाला लिहून घ्यायचंय. बरोबर. आताची मुलं म्हणणार ओके फाईन, चला नंतर आम्हाला हा फळा पोस्ट करा. बरोबर है ना. विद्यार्थ्यांना आता परत पाहण्याची ती संधी मिळणार आहे. आपल्याला असं वाटेल की ही मुलं आळशी बनतील. नाही, त्यांना शिकायचंय ना, परत शिकायचंय ना, त्यांना परत ते पाहायचंय ना. यातच आपलं यश आहे की त्यांना ते परत पाहायचं आहे. या स्मार्ट बोर्डचा तोच फायदा आहे की आपण विद्यार्थ्यांना ना गुंतून ठेवणार आहोत, विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा अभ्यास करायला प्रवृत्त करणार आहोत. आता जो हुशार शिक्षक असेल ना, तो या सगळ्या स्मार्ट बोर्डची वैशिष्ट्ये नीट समजून घेईल आणि मग विद्यार्थ्यांना त्या प्रकारे ती वापरेल सुद्धा. शिकवत असताना त्या प्रकारे तो वापरेल सुद्धा. हा स्मार्ट बोर्ड परस्पर संवादी आहे, इंटरॅक्टिव्ह आहे. आपण थेट बोर्डवर लिहू शकतो. कुठे आपल्याला बदल करायचे ते बदल करू शकतो. तिथे अंडरलाईन करायचे, हायलाइट करायचे, काय तुम्हाला पॉइंट आउट करायचे करू शकता. आणि हे करत असताना एखादी ऍक्टिव्हिटी अशी असू शकते स्मार्ट बोर्डच्या सहाय्याने, स्मार्ट क्लासरूम मध्ये एखादी ऍक्टिव्हिटी अशी असू शकते की ती बोर्डवर डिस्प्ले केली मी. जसं कहूत हे एक साधन आहे, कहूत हे एक ऍप आहे जे मी डिस्प्ले करतो बोर्डवर आणि मुलांना सांगतो चला तुमचा टॅब ओपन करा, हा कोड स्कॅन करा, चला आपण एक क्विज सुरू करूयात. आणि मुलांच्या टॅबवर प्रश्न येतो, त्या प्रश्नाची 4 चौकटींमध्ये उत्तर दिली असतात, त्यांना करेक्ट उत्तर निवडायचं असतं आणि मला फळ्यावर दिसतं, लगेच त्या बोर्डवर दिसतं, कहूतच्या माध्यमातून मला दिसतं की मुलं कशी कशी रिप्लाय करतायत, किती मुलांचं उत्तर बरोबर आलंय, किती मुलांचं चुकलंय. इंटरॅक्टिव्हिटी. मुलांना पण कसं बाकीचे सहध्यायी काय करतायत, त्यांचं कसं बरोबर आले की नाही, चुकले की नाही. पूर्वी काय व्हायचं, दुसऱ्या विद्यार्थ्यांनी केलेलं कळायचं नाही आपल्याला. आता लगेच कळतो, अरे माझं चूक आहे का बरोबर आहे हे कळणार आहे. आणि तिथे आपल्याला इंटरॅक्शन शिक्षकाशी, इतर विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन करता येणार आहे. आता कहूत एक मी तुम्हाला उदाहरण दिलं. असे अनेक वेगवेगळे ऍप्स आहेत, असे अनेक वेगवेगळे खेळ आहेत, गेमिफिकेशन आहे जे आपण इंटरॅक्टिव्हिटीसाठी वापरू शकतो. समजा मी एक लिंक दिली मुलांना, वर्गात आहे, मुलांना लिंक दिली आणि मुलांना अशी अशी गहन समस्या आलेली आणि तुमचे उपाय सांगा. एक पॅडलेटची लिंक दिली आणि मुलांना सांगितलं की चला तुमचे उपाय प्रत्येकाने लिहा आणि त्या उपायाबरोबर स्वतःचा फोटो टाका किंवा स्वतः एखादी डॉक्युमेंट मिळाली असेल तर ती पण टाका. आणि पॅडलेटवर सगळी मुलं काय करतात हे समोर डिस्प्ले केलं. इंटरॅक्टिव्हिटी आहे. बरोबर. मुलांशी संवाद साधताना, थेट संवाद साधताना सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण संवाद साधायचा आहे, इंटरॅक्टिव्हिटी करायची आहे. व्हिडिओ आणि अॅनिमेशन मगाशी मी दाखवल्याप्रमाणे हृदयाचं पंपिंग कसं होतंय ते पण तिथे बाई दाखवणार आहेत आणि त्याचबरोबर हृदयाचे भाग किती आहेत ते पण दाखवणार आहे. प्रत्यक्ष हृदय हालताना पाहणं त्या व्हिडिओच्या माध्यमातून किती मुलांना आकर्षित करणारे फळ्याकडे, नुसतंच चित्र पाहण्यापेक्षा. बरोबर. आणि त्यामुळे व्हिडिओ आणि अॅनिमेशनचा आपल्याला वापर करता येईल. स्वतःच्या नोट्स आपल्या ज्या काही चालू आहेत कामाच्या, त्या नोट्स पण संग्रहित करता येतील, तिथं जतन करून ठेवता येतील. इंटरनेटशी थेट कनेक्शन करता येईल. ऑनलाईन काही स्रोत असेल मग ते ई-लायब्ररी मधून असू शकतात किंवा OERचे असू शकतात, किंवा इतर डिजिटल पुस्तकं असू शकतात, इतर ऍप्लिकेशन्स असू शकतात. या सगळ्यात इंटरनेटच्या माध्यमातून आपण या सगळ्यांचा वापर आपल्या प्रत्यक्ष वर्गाध्यापनात करू शकतो. जेव्हा आपल्याकडे, मी मुद्दाम तुम्हाला मागे पुढे नेतोय कारण तुम्हाला फरक कळायला हवा की जेव्हा आपण फक्त खडू आणि फळ्याच्या सहाय्याने पारंपरिक वर्गात अध्यापन करत होतो तेव्हा हे सगळं शक्य नव्हतं. आता इंटरनेट असल्यामुळे, स्मार्ट बोर्ड असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी सहज शक्य झालेल्या आहेत. मल्टीटच सुविधा पण असू शकते. एकाच वेळी अनेक जण पण लिहू शकतात, अनेक विद्यार्थी पण लिहू शकतात. स्क्रीन रेकॉर्डिंग मी सांगितलं, मी स्क्रीन रेकॉर्ड करता येते आणि ती रिप्ले करता येते, पुन्हा पाहता पण येते, जतन करून ठेवता येते. या सगळ्या फायद्यांमुळे आपल्याला स्मार्ट बोर्डचे वापर आपल्याला करायचा आहे वर्गामध्ये. मग हे सगळे फायदे कोणकोणते आहेत, स्मार्ट क्लासरूमचे फायदे कोणकोणते आहेत ते आपण आता समजून घेऊयात. पहिला फायदा आहे आकर्षक आणि सोपं शिक्षण. विद्यार्थ्यांना पूर्वीच्या वर्गामध्ये बसणं रटाळवाणं वाटायचं, कंटाळवाणं वाटायचं, नकोस वाटायचं. पण हे एक ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आल्यामुळे पहा, वर्गात फळ्याची जागा आता स्मार्ट बोर्डनी घेतलेली आहे. TV नाही बरं का, स्मार्ट बोर्डनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे हे शिक्षण जास्त आकर्षक आहे, व्हिज्युअली त्यांना अपीलिंग आहे, विद्यार्थ्यांना खेचून घेणारं आहे.
सोपं आहे आणि रंजक सुद्धा आहे. बरोबर. वेळेची आणि साधनांची बचत होणार आहे. मगाशी मी सांगितलं स्मार्ट क्लासरूमचाच प्रवास. तिथं प्रोजेक्टर होतं आणि मग ते वायरीच्या साह्यानं, केबलिंगच्या साह्यानं कम्प्युटरशी जोडलेलं असणारे. बरोबर. आणि मग तो प्रोजेक्ट करणारे तिकडे स्क्रीनवर वगैरे. हे सगळं आता या सगळ्या साधनांची बचत झाली. हे सगळं साधनं गेली, आता कालबाह्य झाली. आता नुसता बोर्ड आहे. बरोबर. साधनांची बचत होते आणि वेळेची पण बचत होते. पारंपरिक वर्गामध्ये जर ही सगळी साधनं नसती, तंत्रज्ञानाची साधनं नसती, तर आता मगाशी आपण जसं उदाहरण पाहिलं की बाबा त्या बाई हृदयाचं काम शिकवत होत्या. मग त्यांनी काय काय केलं असतं. पारंपरिक शिक्षक पण छान शिकवत होते बरं का, अतिशय छान शिकवत. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ते सुद्धा छान काम करतच होते. पण मग तेव्हा त्यांना काय व्हायचं, वेगळी साधनं वापरायला लागायची. एक मोठं चित्र घ्या, मोठं, कारण सगळ्या विद्यार्थ्यांनी दिसलं पाहिजे. एक मोठं हृदयाचं चित्र घ्या वर्गात जाताना. बरोबर. हृदयाचं मॉडेल घ्या, 3D मॉडेल, ज्याचे भाग सुटे करून दाखवता येतील. विद्यार्थ्यांना गटागटाने बोला, कारण सगळ्यांना एकदम मॉडेल दाखवता येणार नाही. आणि हे सगळं करूनही विद्यार्थ्यांना हृदय आकुंचन आणि प्रसरण कसं पावतंय हे दाखवताच येणार नाही. ते आपल्याला तोंडीच सांगायचं. बरोबर. मग ते तोंडी न सांगता व्हिडिओ दाखवायचा असता तर मग परत प्रोजेक्टर आला. बरोबर. मग स्क्रीन आली. मग व्हिडिओ दाखवण्यासाठी हे सगळं नको. मग काय, मग आता स्मार्ट बोर्डनी या सगळ्या आधीच्या साधनांना दूर केलेलं आहे, फाटाफोड दिलेला आहे. आणि आता फक्त या डिजिटल माध्यमाच्या सहाय्यानं, या डिजिटल बोर्डच्या सहाय्यानं, स्मार्ट बोर्डच्या सहाय्याने आपण वेळेची आणि वेगवेगळ्या साधनांची बचत करू शकतो. माहिती जे काही विद्यार्थी घेणार आहेत त्याचं दीर्घकालीन संधारण म्हणजे लक्षात राहणार आहे. जे काही अनुभव आपण देतोय विद्यार्थ्यांना ते त्यांच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहणार आहेत. विद्यार्थी पाहून, बोलून, कृती करून वर्गाध्यापनामध्ये सहभाग घेणार आहे. आणि त्यामुळे जे काही तो करेल, जे काही तो शिकेल ते त्याच्या स्मरणात जास्त काळ टिकून राहणार आहे. ऑनलाईन स्रोतांचा आपण वापर करणार आहोत. इंटरनेटद्वारे वेगळी अपडेटेड माहिती उपलब्ध करून देणार आहोत. आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन, जसं वेगवेगळे आपण प्रकल्प घेतो, प्रोजेक्ट्स घेतो, डिजिटल ॲक्टिव्हिटीज देतो, गेमिफिकेशन करतो. आता याची उदाहरणं थोडक्यामध्ये मी तुम्हाला देतो. ग्रुप प्रोजेक्ट्स असतात जिथे विद्यार्थी एकत्रित येऊन काम करतात. मग एखाद्या प्रोजेक्टवर ते माहिती शोधून काढतात, त्याचं सादरीकरण करतात वगैरे वगैरे. हे करण्यासाठी स्मार्ट क्लासरूम उपयुक्त ठरणार आहे. डिजिटल ॲक्टिव्हिटीज असेल, मगाशी म्हटलं बुद्धिमंथन करायचं, त्याच्यासाठी स्मार्ट क्लासरूम उपयुक्त ठरणार आहे. गेमिफिकेशन, कोच सारखी जी साधनं आहेत ती गेमिफिकेशनची साधनं आहेत. क्विझिस सारखी साधनं आहेत. याच्याद्वारे, गेमिफिकेशनच्या द्वारे विद्यार्थी सक्रियपणे तो सहभागी होणार आहे. आणि हे सगळं जे काही केलेलं आहे त्याचं सहज पुनरावलोकन करायला, रिव्हिजन करायला, सोप्या भाषेमध्ये त्यांनी जे जे काही शिकलेलं आहे त्या अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये जे जे तो शिकलेला आहे, त्या तासाला जे जे त्याला समजलेलं आहे त्याचं पुनरावलोकन करायला, रिव्हिजन करायला त्याला डिजिटल नोट्स मिळू शकतात, रेकॉर्डेड लेक्चर मिळू शकतं. या सगळ्याचा फायदा त्याला होणार आहे. म्हणून आपल्याला डिजिटल क्लासरूम वापरायचा आहे. या स्मार्ट क्लासरूमच्या मर्यादा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. काय मर्यादा? तर स्मार्ट क्लासरूममध्ये वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं जातं आणि हे तंत्रज्ञान शिक्षकांना समजणं गरजेचं आहे. शिक्षक आजचे आणि उद्याचे जे शिक्षक आहेत हे ते नवीन तंत्रज्ञान वर्गात घेऊन जातील, त्यांना हे माहीत असेल. पण जे ऑलरेडी शिक्षक आहेत, शाळांमध्ये जे शिक्षक आहेत त्यांना तर हे नवीन तंत्रज्ञान माहीत नाहीये. मग त्यांचं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे. मग जे नवीन शिक्षक तंत्रज्ञान शिकून जाणार आहेत त्यांनी जुन्या शिक्षकांचं प्रशिक्षण करणं आवश्यक आहे. आणि ते करण्यासाठी जुन्या शिक्षकांनी तसा प्रतिसाद देणं, त्यांच्याकडनं ते शिकून घेणं हे पण गरजेचं आहे. बरं, शिक्षक जेव्हा जातील, शाळेत शिकवायला लागतील, तंत्रज्ञान वापरायला लागतील, सतत तंत्रज्ञान बदलतच राहणार आहे. त्यामुळे जे इन ट्रेनिंग टीचर्स आहेत त्यांना पण परत प्रशिक्षणाची गरज पडणार आहे. आणि इन सर्व्हिस टीचर्सला पण पुन्हा पुन्हा प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. डिजिटल व्यत्यय येऊ शकतो. विद्यार्थी अनावश्यकपणे वेळ वाया घालू शकतात. हे तंत्रज्ञान खर्चिक खूप आहे. पारंपरिक वर्गामध्ये कशाची गरज आहे? खडू, फळा, बाक आणि काय फॅन आणि ट्यूबलाइट्स वगैरेची गरज आहे. त्याच्यासाठी तितके पैसे लागतील का? तर नाही. पण एक स्मार्ट क्लासरूम करायचा असेल
तर त्या स्मार्ट क्लासरूमसाठी ही सगळी तंत्रज्ञानाची विविध साधनं, स्मार्ट बोर्ड पाहिजे, टॅबलेट्स पाहिजेत आणि मग त्यासाठी खूप खर्च येणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञान खर्चिक आहे. हे वापरत असताना, स्मार्ट क्लासरूम वापरत असताना वेगवेगळ्या उपकरणांची जोडणी करणं, इंटरनेटचा वापर करणं, वेगवेगळे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर वापरणं, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही तांत्रिक समस्या निश्चितच शिक्षकांना, विद्यार्थ्यांना येणार आहेत. कदाचित आपले विद्यार्थीच मदत करतील बरं का या समस्या सोडवायला, पण इतर वेळी शिक्षकांना येणाऱ्या तांत्रिक समस्या, या वर्गात वापर करताना येणाऱ्या तांत्रिक समस्या, मग अशी उदाहरण दिलं, तो बोर्ड सेव्ह करायचा आणि शिक्षकाला तो आलाच नाही, त्याला साधन माहिती नसेल, ते सॉफ्टवेअर माहिती नसेल, तो टॅब माहिती नसेल किंवा ते आयकन माहिती नसेल आणि त्यांनी नीट सेव्ह करू नाही शकला, तर तो स्मार्ट क्लासरूम स्मार्टपणे वापरला गेला असं होईल का? द क्लासरूम्स मे बी स्मार्ट बट आर द टीचर्स स्मार्ट? शिक्षक स्मार्ट आहेत का? वापरकर्ते स्मार्ट आहेत का? ही पण तितकीच महत्वाची बाब आहे. आणि त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्यावर त्यांना कशा फेस करायचं, त्यांना सामोरं कसं जायचं, मदत कशी घ्यायची, हे काही प्रश्न आहेत. आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या शेवटी विजेवर अवलंबून आहेत आणि त्यामुळे वीज असणं, इलेक्ट्रिसिटी असणं फार गरजेचं आहे. आजही भारतात काही ग्रामीण भागामध्ये, काही शहरी भागांमध्ये सुद्धा लोडशेडिंगमुळे वीज उपलब्ध नसते. आणि मग जर वीजच उपलब्ध नसेल आणि पर्यायी साधनं सुद्धा नसतील तर स्मार्ट क्लासरूम उपयोगाचे ठरणार नाहीत. तर या काही स्मार्ट क्लासरूमच्या मर्यादा आहेत. तर आतापर्यंत आपण स्मार्ट क्लासरूम म्हणजे काय पाहिलं, स्मार्ट क्लासरूममध्ये काय काय वापरलं तर ते समजून घेतलं आणि त्याचे फायदे पण समजून घेतले. एक छान नवीन वर्ग कसा असेल हे पण आपण समजून घेतलं. आता स्मार्ट रूम समजून घेतले, आता विद्यार्थी समजून घेऊयात. स्मार्ट क्लासरूम मध्येच दरवेळी विद्यार्थी असेल का? विद्यार्थी दरवेळी आपल्या वर्गातच येऊन शिकेल का? असं राहिलेलं नाही. विद्यार्थी सतत शिकतोय, विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी शिकतोय. वर्गांबरोबरच, शाळांबरोबरच तो घरी सुद्धा किंवा समाजात सुद्धा शिकत आहे. आणि हे शिकत असताना तो वेगवेगळ्या साधनांचा वापर करतो, स्वतःहून शिकतो. आणि ह्या साधनांचा वापर करत असताना त्या साधनांमध्ये आपल्याला शैक्षणिक वस्तू, शैक्षणिक आशय द्यायचा आहे. चित्रात तुम्हाला दिसतंय एक विद्यार्थी टॅबला काहीतरी हेडफोन लावून काहीतरी तो ऐकतोय आणि टॅबवर पण पाहतोय आणि वहीवर पण काहीतरी करतोय, तो अध्ययन करतोय. आणि हे अध्ययन ते टॅबच्या माध्यमातून चाललेलं आहे. पण टॅब आहे, टॅबच्या ऐवजी लॅपटॉप असू शकतो किंवा तिथे कम्प्युटर पण असू शकतो. आणि त्या कम्प्युटरवर असं काहीतरी आहे, त्या संगणकावर असं काहीतरी आहे ज्याच्या सहाय्यानं विद्यार्थी अध्ययन करतोय. स्मार्ट क्लासरूम मध्ये शिक्षक तिथे समोर होता. शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर आंतरक्रिया तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करत होता, पण तिथं प्रत्यक्ष शिक्षकाची उपस्थिती होती. पण इथे तुम्हाला दिसतंय का शिक्षक आहे का? नाही. शिक्षक नाहीये, पण शिक्षकानं तयार केलेलं काही शैक्षणिक साधन डिजिटल माध्यमाच्या द्वारे विद्यार्थ्याला उपलब्ध आहे आणि विद्यार्थी ते शिकत आहे, त्या माध्यमातून शिकत आहे. संगणकावर हे डिजिटल साधन, ई कंटेंट, ई आशय काही असेल, सिम्युलेशन असेल, प्रोग्राम असेल, गेम असेल, टेस्ट असेल, काही पण हे कम्प्युटरच्या सहाय्याने, संगणकाच्या सहाय्याने विद्यार्थी वापरतो शिकण्यासाठी. यालाच आपण संगणक सहाय्यित अनुदेशन असं म्हणतो. संगणक सहाय्यित अनुदेशन, इथे शब्द वापरलेला आहे अनुदेशन. इथे शिक्षण हा शब्द आपण वापरला नाहीये, अध्ययन हा पण शब्द आपण वापरला नाहीये, अध्यापन हा पण शब्द आपण वापरला नाहीये. आपण वापरलेला अनुदेशन, संगणक सहाय्यित अनुदेशन. संगणक सहाय्यित अनुदेशन म्हणजे शिक्षण प्रक्रियेत संगणकाच्या मदतीनं दिले जाणारे निर्देश किंवा अध्यापनाची एक पद्धती. संगणकाच्या मदतीने दिले जाणारे निर्देश, इथे शिक्षकानं स्वतः प्रत्यक्ष दिलेले निर्देश आहेत का? नाही. संगणकाच्या मदतीनं विद्यार्थ्याचं अध्ययन चालू राहावं यासाठी दिलेली ती मदत आहे. या प्रणालीमध्ये संगणक शिक्षक या मार्गदर्शकाच्या भूमिकेत जातो आणि विद्यार्थी संवाद होऊ शकतो आणि व्हर्च्युअल आणि सरचित कन्स्ट्रक्टिव्ह असं शिक्षण विद्यार्थ्याला मिळतं. आता या संगणक सहाय्यित अनुदेशनाची वैशिष्ट्ये काय आहेत? तर संगणक सहाय्यित अनुदेशनाच्या सहाय्याने विद्यार्थी
स्वयं अध्ययन करतो, स्वतः अध्ययन करतो. परस्पर संवादी शिक्षण करतो, एकमेकांशी संवाद करू शकतो, विद्यार्थ्यांचा संवाद होऊ शकतो. व्हिज्युअल आणि ऑडिओ कंटेंट आहे त्याच्यामध्ये, त्याच्याद्वारे तो शिक्षण घेतो. प्रश्नोत्तरी आहे तिथे, क्विझेस आहेत, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतील किंवा वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील आणि त्याच्याद्वारे त्वरित अभिप्राय विद्यार्थ्याला मिळणार आहे. शिक्षक आणि विद्यार्थी एकास एक नाहीये, इथे संगणक आणि विद्यार्थी एकास एक आहेत. आणि बहुस्तरीय मल्टीमीडिया इंटिग्रेशन, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ग्राफिक्स असेल, टेक्स्ट असेल, ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, या सगळ्याचं एकत्रित मिलाफ करून असं पॅकेज तयार केलं जातं, असं साहित्य, अध्ययन साहित्य तयार केलं जातं जे विद्यार्थ्याला दिलं जातं आणि विद्यार्थी त्या अध्ययन साहित्याच्या सहाय्याने संगणकाच्या द्वारे ते शिकत जातो. या संगणक साहित्य अनुदेशांचे काही प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत? तर पहिला प्रकार आहे ट्युटोरियल्स. जसं नेहमी शिकवलं जातं त्याला ट्युटोरियल आपण म्हणतो. संगणक शिक्षकासारखंच काम करतो, फक्त तिथे शिक्षक नाहीये, संगणकच शिक्षक आहे आणि तोच शिकवतोय विद्यार्थ्यांना विशिष्ट संकल्पना ट्युटोरियलच्या माध्यमातून. जसं ही व्हिडिओ ट्युटोरियल चालू आहे, बरोबर, ही जी चालू आहे तुम्हाला मी सांगतोय काहीतरी, ती व्हिडिओ ट्युटोरियल आहे. तर एक ट्युटोरियल हा प्रकार आहे. दुसरा आहे सिम्युलेशन. सिम्युलेशन म्हणजे अभिरूपता. एखाद्या वैद्यकीय क्षेत्रातल्या विद्यार्थ्याला एखादी सर्जरी कशी करायची, बाबा पोटाचं ऑपरेशन कसं करायचं, अपेंडिसायटिसचं ऑपरेशन कसं करायचंय, मग चल बाबा तुला पेशंट दाखवतो, पोट फाडून दाखवतो, असं करता येईल का तिथे दरवेळी? नाही. मग तसं न करता सुद्धा त्याला तितकाच चांगला अनुभव द्यायचा असेल तर तो आपल्याला संगणकाच्या सहाय्याने देता येतो. त्याला आपण म्हणतो सिम्युलेशन, ज्याच्यात विद्यार्थी त्या सिम्युलेशनच्या माध्यमातून स्वतः करायचा प्रयत्न करतो आणि त्याला कळतं की चुकलंय का बरोबर आहे. सिम्युलेशनचं एक फार सुंदर उदाहरण आहे विमान चालवायचं सिम्युलेशन. खरोखर विमान उडवता येईल का पहिल्यांदाच? नाही. मग असा एक रूम असो ज्याच्यात सगळे सोय करून ठेवली असे, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने असं वाटतं की आपण जणू काही विमानच चालवतोय. आणि मग विमान चालत असताना मग आपल्याला अल्टिट्यूड, लॉन्जिट्यूड वगैरे सगळं दिसत असतं. आता काय करायला पाहिजे, आता टेक ऑफ, आता लँडिंग, मग लँडिंगच्याही तू असं चूक केली, बघ गेलास तू, हे आपल्याला तिथं वाटतं. तसं खरोखर आपण चुकतोय, खरोखर आपण बरोबर करतोय, हे त्याला फिलिंग येतं, हे त्याला भावना निर्माण होते, त्याला सिम्युलेशन म्हणतात. संगणक साहित्य अनुदेशनाचा हा सिम्युलेशन हा प्रकार खूप क्षेत्रामध्ये, मग तो नर्सिंग मेडिसिन मध्ये असेल किंवा इंजिनिअरिंग मध्ये असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तो देता येतो. त्याचबरोबर सराव आणि पुनरावृत्ती, जिथे ड्रिलिंग किंवा प्रॅक्टिस म्हणतात, एखादी गोष्ट पुन्हा 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 करायची असेल, सराव करायची असेल तर त्याच्यासाठी सराव आणि पुनरावृत्ती साठी सुद्धा आपल्याला CAI कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन्स तयार करता येतात. गेम बेस्ड एखादा खेळ, मनोरंजक खेळ विद्यार्थ्याला देऊन त्या खेळाच्या द्वारे शिकण्यासाठी आपण CAI संगणक साहित्य अनुदेशन वापरू शकतो. आणि प्रोग्राम्ड लर्निंग, प्रोग्राम्ड इन्स्ट्रक्शन, टप्प्याटप्प्यानं हा टप्पा पूर्ण केला की मग पुढच्या टप्प्याकडे, त्याच्या पुढच्या टप्प्याकडे, त्याच्या पुढच्या टप्प्याकडे, असं आपण टप्प्याटप्प्यानं पुढे नेणं शिक्षण पद्धतीमध्ये संगणकाच्या माध्यमातून, त्याला म्हणतात प्रोग्राम केलेलं शिक्षण. जोपर्यंत अमुक अमुक स्तर, अमुक अमुक क्षमता, अमुक अमुक पातळी तुम्ही साध्य करत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. पारंपरिक वर्गात शिक्षक शिकवत असताना शिक्षक पूर्ण धडा शिकवत असतील कदाचित एक साथ, त्याला समोरच्याला विद्यार्थ्याला कळले नाही कळले, त्याला त्या क्षमता प्राप्त झाल्यात की नाही हे न पाहता, खरं पाहायला पाहिजेत पण ते शक्य होत नाही. संगणकाच्या सहाय्याने मात्र हे शक्य होईल. व्हिज्युअलाइज करा, तुम्ही विचार करा की एखाद्या वर्गखोलीमध्ये विद्यार्थी बसलेत आणि प्रत्येक विद्यार्थी एकच संगणक साहित्य अनुदेशन वापरतोय पण वेगवेगळ्या टप्प्यांवर तो आहे. मग हा वापर कुठे कुठे केला जाऊ शकतो? आपण शालेय आणि उच्च शिक्षणात केला जाऊ शकतो, व्यावसायिक प्रशिक्षणात केला जाऊ शकतो, वैद्यकीय शिक्षणात केला जाऊ शकतो, अभियांत्रिकी आणि विज्ञान क्षेत्रात केला जाऊ शकतो, अगदी भाषा शिक्षणात सुद्धा संगणक साहित्य अनुदेशनाचा वापर केला जातो. आता कसं केला जातो? तर लँग्वेज लॅबोरेटरीज असतात, भाषा प्रयोगशाळा असतात आणि या भाषा प्रयोगशाळेत संगणकाला सहाय्याने तुम्ही हेडफोन लावलेला असतो आणि तिथे काहीतरी प्रोग्राम चालू असतो. चला एक उदाहरण घेत आपण की फोनेटिक्स किंवा उच्चारण कसं करायचंय, शब्दांचं उच्चारण कसं करायचंय. तर समोर शब्द येणार, तो तुम्हाला ऐकू येणार, तो तुम्ही नीट ऐकायचा आहे, म्हणजे कानानी काम करायचंय आणि ऐकल्यानंतर तुम्हाला माईक दिलेला आहे, तुम्ही बोलायचा तो शब्द, बोलल्यानंतर तो रेकॉर्ड होतो, कम्प्युटरला जातो, तिथे ते अनुदेशन त्याच्यावर प्रोसेसिंग करतं आणि सांगतो
की सुनील तू फक्त 80% बरोबर उच्चार केलेला आहेस, अजून 20% तुला मिळवायचा आहे चांगला उच्चार, समजायचा आहे तुला चांगला उच्चार, चल प्रॅक्टिस कर. मग अशा म्हणलं ड्रिलिंग, चल पुन्हा प्रॅक्टिस कर. मग पुन्हा मी त्या शब्दाचा उच्चार करतो. भाषा शिक्षणात सुद्धा आता संगणक सहाय्यित अनुदेशनाचा वापर करता येऊ लागलेला आहे. या संगणक सहाय्यित अनुदेशनाचे फायदे कोणकोणते आहेत? तर लवचिकता आहे कोणत्याही वेळी. हे टेक्नॉलॉजीचं एक ब्रीद वाक्यच म्हणा की लर्निंग एनी टाइम एनिवेअर, जिथे पाहिजे तिथे जेव्हा पाहिजे तेव्हा शिक्षण विद्यार्थी संगणक सहाय्यित अनुदेशनाच्या द्वारे घेऊ शकतो. शिकण्याची गती नियंत्रित करता येते. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एक लॅबोरेटरी आहे आणि रोल नंबर 1 कदाचित प्रोग्राम इन्स्ट्रक्शन सेम दिलाय सगळ्यांना, पण रोल नंबर 1 त्याला वेळ लागतोय पाहायला, तो हळूहळू बघतोय, तो फक्त 3ऱ्या मिनिटावर आहे. आणि रोल नंबर 5 हा 10व्या मिनिटावर आहे किंवा 15व्या मिनिटावर आहे. कदाचित रोल नंबर 3नी पहिलं मॉड्यूल कंप्लीट केलेलं आहे आणि रोल नंबर 15 हा अजून सुरुवातीच्याच भागात आहे, किंवा रोल नंबर 20 हा कदाचित 3ऱ्या मॉड्यूलकडे पण गेलेला आहे. त्यांनी सुरुवातच 2ऱ्या मॉड्यूलपासून केली की मला हे सगळं माहित होतं, मी 3ऱ्या मॉड्यूलपासून सुरुवात करतो. शिकण्याची गती त्या विद्यार्थ्याच्या गरजेनुसार तो त्याची गती ठरू शकतो, त्याच्या समजुतीनुसार ती ठरू शकतो. परस्पर संवादी शिक्षण आहे, ग्राफिक्स, ॲनिमेशन, आतापर्यंत आपण याच्याबद्दल बराचदा बोललेलो आहोत. हे सगळं टेक्नॉलॉजीने दिलेली वेगवेगळी टूल्स आहेत, त्याच्या सहाय्याने तो शिक्षण घेतो. त्वरित लगेचच्या लगेच त्याला चूक दुरुस्त करायची संधी मिळते. पारंपरिक वर्गात ही मिळत नाही. पारंपरिक वर्गात एक टेस्ट दिली, त्याच्यावर शिक्षकांनी प्रतिक्रिया देईपर्यंत ती टेस्ट काय होती हे विसरून सुद्धा जातो विद्यार्थी. इथे त्वरित लगेचच्या लगेच त्याला काय चूक झाली का बरोबर आलं त्याचा आनंद पण मिळणार आहे, त्याला दुरुस्ती करायला पण संधी मिळणार आहे. शिक्षकांचा ताण कमी होतो. शिक्षकांनी CI तयार करावा किंवा टेक्निशियनला सांगून मला असं 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 हवं आहे, त्यांची मदत घेऊन तो तयार केला की विद्यार्थी त्यांच्या गतीने ते शिकणार आहेत. त्यामुळे शिक्षकांवरचा ताण, प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देण्याचा ताण किंवा विद्यार्थी समजून घेतात की नाही ह्याचा ताण कमी होणार आहे. आपल्याला शिक्षकांना फार मोठी मदत मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्याकडे इंडिव्हिज्युअलाइज, मग कोणता विद्यार्थी मागं पडतोय का, कोणता विद्यार्थी खूप हुशार आहे त्याला अजून मदत द्यायची का, याच्यावर आपल्याला फोकस करता येणार आहे आणि त्यामुळे आपला वेळ सुद्धा वाचणार आहे. या संगणक सहाय्यित अनुदेशनाच्या काही मर्यादा सुद्धा आहेत. या संगणक सहाय्यित अनुदेशनासाठी तयार करण्यासाठी ते जे पॅकेज असेल, मग ते गेमिफिकेशनचं पॅकेज असेल किंवा ड्रिलिंगचं पॅकेज असेल किंवा ट्युटोरियलचं पॅकेज असेल, संगणक सहाय्यित अनुदेशन तयार करण्यासाठी खूप खर्च येतो. का खर्च येतो तर त्याच्यात हार्डवेअर लागणारे, सॉफ्टवेअर लागणारे, हे सगळं वापरता येईल असा ह्युमन रिसोर्स लागणारे, त्यांच्या साहाय्यानं त्यांच्या मदतीनं हे सगळं करून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी येणारा खर्च सुद्धा खूप मोठा असणार आहे. आपण त्याच्या तंत्रज्ञानावर अवलंबून असतो. कम्प्युटर आणि इंटरनेट शिवाय मी CI तयारच करू शकत नाही. त्यामुळे तंत्रज्ञानावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं आणि त्याशिवाय शक्यच होणार नाही आपल्याला. CI मुळे एक महत्वाचा तोटा म्हणा किंवा एक सेटबॅक म्हणा तो आहे मानवी संपर्क, ह्युमन टच. जेव्हा विद्यार्थी वर्गात असतात, शिकत असतात, ते एखादं उत्तर छान देतात आणि मग शिक्षक म्हणतात, अरे अरे गणेश तू किती सुंदर उत्तर दिलं, अगं राधा तू किती छान गायलीस ही कविता, असं शिक्षक जेव्हा म्हणतात तेव्हा जो शिक्षकांकडनं मिळालेलं जे रिकग्निशन आहे, त्यांच्याकडनं मिळालं ते अप्रुव्हल आहे की हा शिक्षकांनी माझं कौतुक केलं, मला वा म्हटलं, छान म्हटलं. हे जे मानवी संपर्क आहे तो मानवी संपर्क संगणकाकडनं कसा मिळणार सांगा बरं. संगणकाकडनं मला अगदी फुलांचा बुके देण्यात येईल कदाचित, तिथे टाळ्या वाजतील कदाचित संगणक सहाय्यित अनुदेशनामध्ये, पण तो जो ह्युमन टच आहे, मानवी संपर्क आहे तो तिथे नसणार आहे. त्याचबरोबर शिक्षक आपल्याला मूल्य रुजवतात, आपल्याला सांगतात की अरे बेटा असं नाही वागायचं, असं वागायचं, ही सवय चांगली नाही, असं कर तसं कर. हे जे मानवी संपर्काच्या साधनातून होणार आहे ते संगणक सहाय्यित अनुदेशनाच्या सहाय्यानं होणार नाही. तर हा एक फार मोठा तोटा किंवा मर्यादा आहे. सगळ्याच विषयांसाठी संगणक सहाय्यित अनुदेशन योग्य आहे का, ठरेल का, तर सगळ्याच विषयांसाठी हे ठरणार नाही. चित्रकला आहे, चित्रकलानी तुम्ही टेक्निक शिकू शकाल कदाचित. संगणकाच्या सहाय्यानं तयार केलेल्या अनुदेशनामुळे चित्रकलेचं टेक्निक शिकू शकाल, पण चित्रकलेचं ॲप्रिसिएशन शिकण्यासाठी
त्याच्यातली कला समजून घेण्यासाठी, त्याला अभिप्राय देण्यासाठी हे तुम्हाला ह्युमन टच असणं हे संगणक साहित्य अनुदेशनात अजून तरी शक्य झालेलं नाही. साहित्य, सामाजिक शास्त्र या सगळ्या विषयांसाठी संगणक साहित्य अनुदेशन थोडंसं मागे पडणार आहे. सायन्ससाठी, टेक्नॉलॉजीसाठी, गणितासाठी नक्कीच संगणक साहित्य अनुदेशन आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे. आता पुढे जाऊयात नेटिकेट्सकडे. जेव्हा विद्यार्थी संगणक साहित्य अनुदेशन वापरणार आहे किंवा त्याच्या आधी आपण म्हणूया स्मार्ट बोर्ड सुद्धा वापरणार आहे, ई लर्निंग करणार आहे, या सगळ्यामध्ये आपण वारंवार एक शब्द वापरला आहे, तो म्हणजे इंटरनेट. सगळ्यामध्ये विद्यार्थी इंटरनेटचा वापर करतो. मग इंटरनेटचा वापर करत असताना विद्यार्थ्यांनी कसं वागलं पाहिजे यालाच आपण म्हणतो नेटिकेट्स. नेटिकेट्स म्हणजे काय? तर नेटिकेट्स हा 2 शब्दांनी बनलेला आहे. इट्स एन ॲक्रोनिम, 2 शब्दांनी जोडून बनलेला शब्द आहे. तो काय आहे? तर नेटवर, इंटरनेटवर जे एटिकेट्स वापरायचे त्याला आपण म्हणतो नेटिकेट्स. नेटवरचे एटिकेट्स म्हणजे नेटिकेट्स सोप्या भाषेमध्ये. ऑनलाईन संवाद साधत असताना, इंटरनेट वापरत असताना जो शिष्टाचार, जी शुचिता पाळायची आहे, जे नियम पाळायचे आहेत त्याला आपण म्हणतो नेटिकेट्स. इंटरनेटवरचे एटिकेट्स म्हणजे नेटिकेट्स. ऑनलाईन व्यवहार करत असताना, सोशल मीडिया वापरत असताना, ईमेल करत असताना, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत असताना या सगळ्यांमध्ये ना आपण एखाद्या संस्थेशी, व्यक्ती किंवा व्यक्तींशी जोडले जात असतो. आणि मग व्यक्तीशी, ती व्यक्ती कदाचित आपले पालक असू शकतील, की आपले मित्र असू शकतील, किंवा आपले अथॉरिटीज असू शकतील, किंवा उच्च पदस्थ कोणी असू शकतील, किंवा ऑनलाईन व्यवहार करताना ती एखादी संस्था पण असू शकेल. आपण जेव्हा इतरांशी ऑनलाईन माध्यमातून काहीतरी संपर्क करणार आहोत, संप्रेषण करणार आहोत, तेव्हा ते संप्रेषण करत असताना काही शिष्टाचार पाळणं गरजेचं आहे. आपण सौजन्यपूर्ण आणि जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. मग ही जबाबदारी काय आहे? इंटरनेट वापरत असताना कोणते नेटिकेट्स वापरले पाहिजेत हे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. तर आपण काही महत्त्वाचे नेटिकेट्स समजून घेऊयात. सोशल मीडिया वापरत असताना आपण काय केलं पाहिजे? तर सोशल मीडियावर काही शेअर करत असताना त्याची सत्यता आणि परिणाम तपासायला पाहिजे. ते खरं आहे का उगाच इकडे जर टाकलं तिकडे नाही. इंटरनेट वापरतोय, सोशल मीडिया वापरतोय, सोशल आहोत आपण, ही आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ही आपली सामाजिक जबाबदारी आहे की आपल्याला जे काही मिळते ते पाहून, वाचून, योग्य की अयोग्य, चूक की बरोबर हे ठरवून त्याची सत्यता पडताळून मग ते फॉरवर्ड करायचं का नाही करायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. एखादी गोष्ट जरी खरी असली पण समाजात प्रक्षोभ निर्माण करणारी असली तर ती आपण फॉरवर्ड करणार नाही आहोत. कोणत्याही प्रकारचं अपमानास्पद किंवा आक्षेपार्ह किंवा खोटं माहिती सांगणारं काही आपल्याला आलं सोशल मीडियावरनं तर ते आपण पोस्ट करायचं नाही. इनफॅक्ट ज्याच्याकडून आलेले त्याचं आपण उद्बोधन करायचा प्रयत्न करूयात की हे असं पाठवू नये किंवा इतरांना ते कम्युनिकेट करू नये. कोणालाही ट्रोल करणं, आता तुम्हाला हे शब्द माहीत असेल, ट्रोल करणं किंवा सायबर बुलिंग करणं. ट्रोल करणं म्हणजे एखाद्याला चिडवणं, सायबर बुलिंग करणं, चिडवणं, त्रास देणं एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला. मग तो आपल्या वर्गातला आपला मित्र असेल, मैत्रीण असेल, ते एक गैरप्रकार ठरू शकतो बरं का, तो एक गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे ट्रोलिंग कधीही करायचं नाही किंवा सायबर बुलिंग कधीही करायचं नाही. या गोष्टी आपण पाहणार आहोत सोशल मीडियाचा वापर करत असताना. दुसरं आहे ईमेल आणि मेसेजिंग करताना. आपण ईमेल आणि मेसेजिंग करतो, ईमेल पाठवतो आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा उच्च पदस्थांना, आपल्या प्रिन्सिपलला कदाचित किंवा आपल्या सुपरवायझरला कदाचित आपण मेल पाठवू किंवा आपल्या सबऑर्डिनेटला आपण मेल पाठवू किंवा मेसेज करू, टेक्स्टिंग करू, मेसेज करू. तेव्हा आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. ते संक्षिप्त असणं, थोडक्यात असणं. मेल हा खूप मोठा मेल आहे का आपल्याला निबंध लिहायचा नाही, तिथं आपल्याला थोडक्यात असणं, क्रिस्प, थोडक्यात 4, 5, 6 वाक्यामध्ये तुम्हाला तो मेल पूर्ण करायचा असतो. कारण ऑनलाईन त्यांना स्क्रीनवर जास्त वाचायचं नसतं. मोठीच्या मोठी वाक्य न लिहिता छोटी थोडक्यात वाक्य लिहायची असतात. स्पष्टपणे विषय सांगणं, हा मेल कशाबद्दलचा आहे हा विषय टाकणं. विषय न टाकता मेल पाठवणं म्हणजे नेटिकेट न पाळणं आहे.
विषय टाकायलाच हवा. हा मेल कशा संदर्भात आहे हे पलीकडच्या व्यक्तीला कळलंच पाहिजे. रिप्लाय ऑल हे फक्त आवश्यक असेल तेव्हाच वापरायचं, इतर वेळी वापरायचं नाही. औपचारिक संवाद करताना डिअर सर मॅडम ठीक आहे. औपचारिक असताना अनौपचारिक असताना हे ठीक आहे. अनौपचारिक असताना वडिलांना आईला डिअर म्हणणारच तुम्ही, पण औपचारिक करताना तुम्हाला रिस्पेक्टफुलीच वागलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. बरोबर. हे झाले ईमेलचे नेटिकेट्स. मग ऑनलाईन मीटिंग असेल किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल, समजा आपली झूम मीटिंग किंवा गुगल मीटिंग चालू असेल, तर तेव्हा आपण काय करणार आहोत, आपला माईक बंद ठेवणार आहोत. का तर सगळे माईक एकसाथ चालू राहिले तर बोलणाऱ्याला बोलता येणार नाही, नुसता गोंधळ ऐकू येईल. त्यामुळं माईक बंद ठेवायचा. व्यवस्थित पोशाख करायचा, सभ्य भाषा वापरायची. आपण घरी मीटिंग जरी घेत असलो तरी सुद्धा मीटिंग करत असताना समोर व्यवस्थित दिसू, आपण कॅमेऱ्याच्या समोर व्यवस्थित दिसू, अंधार दिसणार नाही, आपला पोशाख व्यवस्थित असेल, आपली भाषा व्यवस्थित असेल, याची दक्षता सगळ्यांनी घ्यायची आहे. आपला स्पीकर, आपला माईक ह्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन आणलं पाहिजे. बोलत असताना आपण बोललो तेव्हा माईक आपण ऑन करणार, बोलून झालं की लगेच तो बंद सुद्धा केला पाहिजे. कॅमेरा चालू ठेवण्याची आवश्यकता असली, सांगितलं असेल कॅमेरा चालू ठेवा, पाहायचं असतं शिक्षकांना की विद्यार्थी खरोखर ऑनलाईन आहेत की नाही, तर मग आपला कॅमेरा व्यवस्थित ऍडजस्ट करायचा. आपल्या मागे हालचाली चाललेल्या आहेत किंवा बॅकग्राऊंडचे आवाज, हे सगळे टाळायच्या गोष्टी आहेत, त्या आपण निश्चितपणे कॅमेरा चालू ठेवला तर टाळूयात. इंटरनेट सुरक्षेचं पालन सुद्धा केलं पाहिजे. इंटरनेट सुरक्षेचं पालन कसं करायचंय, तर आपली वैयक्तिक माहिती सार्वजनिकरित्या सगळ्यांना आपण शेअर करणार नाही. सुरक्षित संकेत शब्द, पासवर्ड ज्याला आपण म्हणतो, तो वापरायला पाहिजे. तो वेळोवेळी बदलला पण पाहिजे. आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या ईमेल्स असतील किंवा मेसेजेस असतील, त्यांना उत्तर देण्याआधी व्यवस्थित शहानिशा केली पाहिजे. तुम्हाला कदाचित मेसेज येईल किंवा मेल येईल की तुम्ही अमुक अमुक लॉटरी जिंकलेली आहात, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचं बक्षीस मिळवा. हे खोटं असतं, हे आपल्याला आता चांगलं माहीत असलं पाहिजे. त्याच्यावर लिंकवर क्लिक करायची नाही, उलट ती मेल ज्याच्यावरून आली ती ब्लॉक करायची, स्पॅममध्ये टाकायची. आपल्याला जे जे करता येणं शक्य आहे त्याच्या विरोधात त्याची नोंद कुठे करायची असेल तर करता येईल, तर ती पण करता येईल. आणि आपण अशा गोष्टीला आहारी जाणार नाही, बळी पडणार नाही, याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर फिशिंग, फसवणूक करणाऱ्या ज्या लिंक्स असतात, संदेश असतात, त्यापासून आपल्याला सावध राहायचंय, स्वतःला त्याच्यापासून सुरक्षित ठेवायचं आहे. पुढे बघत आपण ग्रुप चॅटिंग आणि ऑनलाईन मंचाबद्दल. जेव्हा आपण एखाद्या ऑनलाईन फोरमवर असतो, ग्रुप चॅटिंग करत असतो, तेव्हा कशा प्रकारे केलं पाहिजे. आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाहीये, प्रत्येक व्यक्तीच्या मताचा आदर करायचा आहे. दुसऱ्याचा इन्सल्ट होईल, कोणाला वाईट वाटेल अशा प्रकारे बोलायचं नाही. चर्चेचा विषय जो असेल तो विचारपूर्वक निवडायचा, कोणालाही दुखावणारी भाषा वापरायची नाही आणि त्या विषयालाच चिकटून चर्चा आली पाहिजे, कारण तो ऑनलाईन मंच आहे. बरोबर. तर उगाच फापट पसारा त्याच्यामध्ये चालणार नाही. ठराविक विषयावर, घटकावरच आपल्याला चर्चा करायची आहे. मोठ्या मोठ्या अक्षरात तिथं टायपिंग करणं ते टाळायचं आहे. मोठ्या अक्षरात बोल्डमध्ये करणं वगैरे, म्हणजे ह्याला तो माणूस ओरडतोय, ग्रुप चॅटमध्ये तो माणूस ओरडतोय असं वाटतं किंवा असा त्याचा अर्थ घेतला तो. मग आपण ओरडतोय असं वाटलं पाहिजे का आपलं मत मांडतोय असं वाटलं पाहिजे. त्यामुळं अशा प्रकारे टाईप करणं आपल्याला अवॉइड करायचं आहे किंवा टाळायचं आहे. कोणत्याही चुकीच्या पोस्टला सामोरं जाण्यासाठी सौम्य आणि समजूतदार प्रतिक्रिया द्यायची आहे. आपल्याला कळतंय की समोरच्यानी काहीतरी चुकीचं टाकलेलं आहे किंवा अयोग्य आहे, माझं मत त्याचं नाहीये, तर आपण त्याच्या विरुद्ध भांडायला सुरुवात करायची का ग्रुप चॅटमध्ये, तर नाही. तो ऑनलाईन मंच आहे, तिथं आपलं हे मत असू शकतं, पण मी आपल्याशी असहमत आहे असं सौम्य भाषेमध्ये त्याची कारणं देऊन आपण सांगू शकतो. डाउनलोडिंग करताना आणि कॉपीराईट नियम या गोष्टी, दोन्ही गोष्टी आपल्याला पाहिजेत. तर डाउनलोडिंग करताना इंटरनेटवरून आपण वेगळे सॉफ्टवेअर किंवा काही काही गोष्टी डाउनलोड करतो. तर डाउनलोड करताना, सॉफ्टवेअर डाउनलोड करत असताना किंवा एखादा आशय डाउनलोड करत असताना, एखादी फाईल डाउनलोड करत असताना आपण कॉपीराईटच्या नियमांचं पालन करतो आहोत ना, हे पाहिलं गेलं पाहिजे. जर मटेरियल कॉपीराइटेड असेल, कोणाचा तरी त्याच्यावर स्वामित्व हक्क असेल, तर तो कायदा आपण समजून घेऊन त्या डाउनलोडिंगच्या अगोदर योग्य परमिशन्स घेणं फार गरजेचं आहे.
अनधिकृत सॉफ्टवेअर्स असतात ती डाउनलोड करू नयेत. चित्र, संगीत किंवा व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी काही साईट्स आहेत, ते गैर 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 आहे, तिथून करायला जायचंच नाही, आपल्याला त्या मार्गाला लागायचं नाहीये, तिथून ते डाउनलोड करायचंच नाहीये. माहिती शेअर करताना मूळ लेखक किंवा स्रोताचा उल्लेख करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे फार लक्षात ठेवण्यासारखं आहे. आपण प्रोजेक्ट्स करतो, वेगवेगळ्या असाइनमेंट्स करतो, गृहपाठ करतो, त्याच्या शेवट आपण संदर्भ लिहिणं, वेबसाईटवरनं माहिती घेतली असेल तर त्या वेबसाईटची नोंद करणं, त्या वेबसाईटवरनं काय माहिती घेतली हे सांगणं फार गरजेचं असतं. आपण तयार करत असताना, एखादा शैक्षणिक आशय तयार करत असताना, आपलं असाइनमेंट तयार करत असताना, आपलं प्रोजेक्ट तयार करत असताना, माहिती शेअर करताना, इतरांशी माहिती शेअर करताना आपण कुठल्या स्रोतांमधून ती मिळवलेली आहे, साईट द सोर्सेस, जिथनं आपल्याला ते मिळाले ते सांगा. हे काय वाईट नाहीये. असं वाटून देऊ नका की सायटिंग सोर्सेस म्हणजे मी या सोर्सेसकडनं घेतले, मी सगळ्यांना सांगतोय. चांगली गोष्ट आहे. आज आपण एवढी सगळी पानं किंवा प्रोजेक्ट्स अख्खा लिहू शकतो का? आपण कोणाचं तरी सहाय्य घेतलेलं आहे आणि आपण त्यांना थँकफुल आहोत हे आपण सांगायचं आहे. त्यामुळे डाउनलोडिंग करत असताना कॉपीराइट नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन गेमिंग आणि चॅटिंग इथे पण आपल्याला जबाबदारीनं वागायचं आहे. जर खरं ऑनलाईन गेमिंग करूच नये, कशाला वेळ वाया घालवायचा? ग्राउंडवर जाऊन खेळा ना तुम्ही, मातीत खेळा, बाकीच्या खरोखरच्या व्यक्तींबरोबर खेळा, फुटबॉल खेळा, क्रिकेट खेळा, मजा करा. पण ऑनलाईन गेमिंग जर सहज मनोरंजनासाठी कधी केलं तर काही नियमांचं तिथं सुद्धा आपल्याला पालन करायचं आहे. तिथं आपण कोणती भाषा वापरतो, इतरांचा अपमान करत नाही ना. सायबर बुलिंग, आपण इतरांना जर वाईट बोललो किंवा दुखवलं तर ते सायबर बुलिंग ठरू शकतं. त्यामुळं आपण ते करणार नाही आहोत. आणि आपण ते करत असताना आपली वैयक्तिक माहिती नाही देणं, आपलं नाव, खरं नाव ना तिथं डिस्क्लोज करायचं नाही, सांगायचं नाही. आणि इतर कोणावर सहज विश्वास ठेवायचा नाही. की कोणीतरी सांगते की चलो लेट्स बी फ्रेंड इन रिअल लाईफ, नाही. बरोबर, या गोष्टी आपण टाळायच्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. हे नेटिकेट्स आपण पाळणार आहोत. आपल्या अध्ययन प्रक्रियेत जेव्हा ई लर्निंगचा वापर करणार आहोत तेव्हा शिक्षक म्हणून तुमचे काही नेटिकेट्स तुम्हाला पाळावे लागणार आहेत. ऑनलाईन वर्गासाठी विद्यार्थ्यांना आपण सांगणार आहोत की तुम्ही ऑनलाईन वर्गात काय काय शिष्टाचार पाळणार आहात, माईक म्यूट का ठेवायचा, चॅट बॉक्समध्ये काय लिहायचं, या सगळ्यांवर तुम्ही विद्यार्थ्यांचं उद्बोधन करणार आहात. तुम्हाला व्यावसायिक आणि सुसंस्कृत भाषा कशी वापरायची आहे याबद्दलचं पण मार्गदर्शन करायचं आहे. तुम्ही शिक्षकाच्या भूमिकेत आहात ना, विद्यार्थ्यांना सांगा की सभ्य, स्पष्ट भाषा कशी वापरायची, समजण्यास सोपी भाषा कशी वापरायची, अपमानास्पद बोलायचं नाहीये, कठोर भाषा वापरायची नाहीये. हे नेटिकेट्स आपण विद्यार्थ्यांना समजून सांगणार आहोत. त्याचबरोबर वेळेचं नियोजन कसं करणार आहोत, ऑनलाईन क्लास कसा वेळेत सुरू करायचा, विद्यार्थ्यांना वेळेचं महत्त्व पटवून देणं, व्यवस्थापन करायला लावणं, विद्यार्थ्यांना वर्गात प्रोत्साहित करणं. ऑनलाईन जरी वर्ग असले तरी सुद्धा बोलायला, प्रश्न उत्तर द्यायला, चर्चा करायला, या सगळ्यांना आपण त्यांना मदत करणार आहोत, त्यांना मार्गदर्शन करणार आहोत. त्यांच्या शंकांचं निरसन करायला, त्यांचं मत व्यक्त करायला आपण आपल्याला थोडी स्पेस दिली पाहिजे. बघा, हे शिक्षक म्हणून आपले नेटिकेट्स आहेत. आपला हा सदाचार आहे की शिक्षक म्हणून मी काम करत असताना माझ्या विद्यार्थ्यांना मला अशा प्रकारे नेटिकेट समजून सांगायचे आणि मला सुद्धा स्वतःला ते पाळायचे आहेत. त्याचबरोबर डिजिटल सुरक्षेची काळजी त्यांना घ्यायला सांगणार आहोत. या मुद्द्यांबद्दल आपण बोललोच आहोत. ईमेल आणि ऑनलाईन शिक्षणाबद्दल आपण बोललेलोच आहोत. ईमेल लिहिण्याची योग्य पद्धत त्यांना आपण शिकवणार आहोत, औपचारिक भाषा शिकवणार आहोत. विद्यार्थ्यांची पण भूमिका कशी असणार आहे ते पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ऑनलाईन वर्गात शिस्त कशी पाळायची, डिजिटल सुसंस्कृतता कशी दाखवायची. सुसंस्कृतता ती आपल्या भाषेतून, आदरयुक्त वागण्यातून असणार आहे. ट्रोल न करणं, अपमान न करणं, ऑनलाईन सुद्धा कसं साधायचं आहे हे आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. विद्यार्थ्यांची ऑनलाईन सुरक्षितता कशी राहील, गोपनीयता कशी राहील याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला करायचं आहे. आणि एक सकारात्मक आणि जबाबदार सहभाग कसा घ्यायचा हे सगळं आपल्याला विद्यार्थ्यांना समजून सांगायचं आहे. बघा, शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची दोघांची भूमिका, दोघांनी वापरायची भाषा, दोघांनी वापरायची टूल्स, पद्धती, या सगळ्यांचा अंतर्भाव
या नेटिकेट्समध्ये होणार आहे. तर काही महत्त्वाचे मुद्दे आपण सगळ्यात शेवटी लक्षात घेऊयात आणि सगळेजण नेटिकेट्स पाळूयात. सर्वांनी एकत्र येऊन डिजिटल शिक्षण घ्यायचं आहे. ई लर्निंग असू दे, वेब बेस्ड लर्निंग असू दे, स्मार्ट क्लासरूम असू दे, मोबाईल लर्निंग असू दे, सगळीकडे आपण इंटरनेटचा वापर करतो आहोत, सगळीकडे आपण साधनांचा वापर करतो आहोत आणि या वापर करणाऱ्यांनी नेटिकेट्स पाळणं, शुचिता पाळणं फार गरजेचं आहे. मग सोशल मीडिया करताना, मेल करताना, कॉन्फरन्सिंग करताना सगळीकडे आपल्याला नेटिकेट्सचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे. नव्या युगाचे शिक्षक बनत असताना तुम्ही स्मार्ट बोर्डचा कसा वापर करणार आहात हे आज आपण समजून घेतलं आणि या स्मार्ट बोर्डचा वापर, स्मार्ट क्लासरूमचा वापर करताना काय फायदे होणार आहेत हे पण आपल्याला आज कळलं. संगणक सहाय्यित अनुदेशन म्हणजे काय, ते कसं तयार केलं जातं, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत, त्याचे फायदे काय हे सुद्धा आपण पाहिलं. गेल्या काही सत्रांमध्ये आपण ई लर्निंग, वेब बेस्ड लर्निंग, मोबाईल लर्निंग, स्मार्ट क्लासरूम, तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं एक दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षक कसा बनणार आहोत, स्किलफुल टीचर कसे बनणार आहोत हे आपण पाहिलं. तुम्ही सगळे शिक्षक उद्याचे शिक्षक आहात. उद्याचं युग हे अजून चांगल्या, अजून प्रगत अशा तंत्रज्ञानाचं असणार आहे. तुमच्या हातात चांगली चांगली डिव्हाइसेस असणार आहेत, त्याच्यात वेगवेगळ्या सुविधा असणार आहेत. या सगळ्या सुविधा तुम्ही शिकून घ्याल. तुमच्या विद्यार्थ्यांना या सुविधांच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगल्या शैक्षणिक अनुभूती द्याल आणि एक प्रगत भारत घडवून आणण्यासाठी, उद्याचा एक प्रगत भारत, प्रगत विद्यार्थी, एक चांगला अध्ययनार्थी घडवण्यासाठी तुम्ही तयार व्हाल. ते होण्यासाठी या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर कराल ही आशा व्यक्त करतो. तुमच्या पुढच्या अध्ययनासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. हॅपी लर्निंग.